रायगड जिल्हा पोलीस आणि पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची ही कार्यशाळा कार्यक्रम वरवणे आश्रमशाळा इथे संपन्न झाले। आदिवासी मुला-मुलींना शिक्षण, करिअर मार्गदर्शन, बालविवाह, अंधश्रद्धा जनजागृती असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार आणि आदिवासी मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। असा खूप मोठा विषय आहे। जेवढे काय आतापर्यंत स्पीकर आले सर्वांनी बालविवाह एक मोठा विषय आहे याबद्दल सांगितलेलं आहे। तर बालविवाह थांबवण्याचे काम तुमचंच आहे। आम्ही फक्त इथे मदतीसाठी आहोत। मला नाही माहित बालिका वधू इथे पॉप्युलर होतं का ते सिरियल? बालिका वधू किती मुलांनी बघितलेलं आहे? मुलींनी पाहिलेलं आहे का बालिका वधू? तर एक आय थिंक ते आमचे जमान्याचा झाला। आता तुम्ही खूप नवीन आहात तर आता सध्या टीव्हीवरती तो येत नाही। तर राजस्थान मध्ये पण बालविवाहाचा एक खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे बरेच म्हणजे विषय निर्माण होत होते। तिथली मुलीने म्हणजे एकदा थोडासा अवेअरनेस झाली, मग मुलींनीच समजा कोणाची मैत्रिणीचं लग्न ठरवलं जातोय तर त्याची मैत्रीण कंप्लेंट करायची पोलीस स्टेशनला की तसा आपण होऊ द्यायचे नाही, असं झाला नाही पाहिजे। तर माझी इथे बसलेली सर्व मुलींकडनं हे अपेक्षा आहे, तुम्ही असं करणार की समजा तुमचे मैत्रीण किंवा कोणाला असं लग्न ठरवलं जातंय तर तुम्ही ते होऊ देणार नाही। 112 नंबर आहे 112, तुम्ही कुठल्याही नंबरवरून कॉल करून त्यावरती फक्त एवढा सांगितला की ह्या मुलीचं लग्न ठरवलं जातंय तर तुम्हाला माहित नाही की तुम्ही किती मोठी तुमची मैत्रिणीची मदत करणार। कारण तुम्ही एकमेकांची ओवा काढायला मदत करतात का केसातनं? 100% करतात। तर जसं तुम्ही ओवा एकमेकांची केसातनं काढून जे खाज असते ते तुम्ही मुक्त करतात तुमची मैत्रिणीला, तशा प्रकारे बालविवाह एक अशा प्रकारचा खाज आहे की जर एकदा लागला मुलींना तर तिची पुढची पूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जाते, एकदम खराब होऊन जाते। तर हे एक विषय आहे। म्हणजे तुमचे जे घरचे आहेत त्यांच्या जर शिक्षण झालेलं नाहीये तर त्यांना वाटतं की तुम्ही कुठली तरी शाळेमध्ये शिकताय तर 100% तुम्हाला तिथे जे ज्ञान मिळतंय ते त्यांच्या ज्ञानात पण वाढ करू शकत। तर तुम्ही आज प्रत्यक्ष बघणार की बरेच गोष्ट जे बोंदुगिरी किंवा बुवा दाखवतात की दगड फिरला किंवा मूर्तीने दूध पिला, तसा त्याचे मागे सर्व सायन्स आहे आणि काही भूतप्रेत किंवा जादूटोनाचे माध्यमातून होत नाही। पुढचा विषय आहे की इथे बसलेले वेगवेगळे मुले आहे, कोणाच्या शिक्षणामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाचा फार इंटरेस्ट नाही। पण माझी सर्व मुले आणि सर्व मुलींना एक हृदयातून विनंती आहे की आपण सर्वांनी काही ना काही करून आपले स्वतःचे पायावरती उभं राहायचं आहे। आणि त्याच्यासाठी आपले समोर 5-6 असे मुले येणार आहे की काही वर्षापूर्वी ते याच शाळेत बसलेले होते, आपल्यासारखंच ते शिक्षण घेत होते, इथे अभ्यास करत होते आणि आज त्यांनी ते जिद्द आश्रमशाळा सोडल्यानंतर आपली जिद्द सोडली नाही स्वतःचे पायावरती उभे राहण्याची। आणि आज कोणी इंजिनियर आहे, आपले इथे एक बसलेले म्युझिक टीचर पण आहे जे याच शाळेमध्ये शिकलेले आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, असं वेगवेगळे ते आपले समोर येणार। तर आपल्या सर्वांना एक पुणे जिल्ह्यातील परसूल या गावामध्ये बिबट्यानं रात्री गबाजी नामदेव खोपे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त केलंय। हा हल्ला होण्याच्या अगोदरच्या रात्री बिबट या ठिकाणी गावातील नागरिकांच्या नजरेस पडला होता। त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला हुसकावून लावलं होतं। नंतर दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी जवळच असणाऱ्या गबाजी खोपे यांच्या घराजवळ असलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त केलं। 2 दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ असल्यामुळे परसूल गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इथले रहिवासी घराच्या बाहेर रात्री निघत नाहीत, संध्याकाळ होताच दरवाजे बंद केले जातात। या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावावा ही विनंती परसूल ग्रामस्थांतर्फे वन विभागाला करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी।
रायगड जिल्ह्यातील पेण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या वतीनं क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला। चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त पेणकरांसाठी हा शो आयोजित करण्यात आला होता। सदर चित्रपट हा मराठी शाळा वाचवणं आणि मराठी भाषा टिकवणं या मुद्द्यावर असल्यानं या चित्रपटाचं मोफत शो मनसेच्या वतीनं या कलाकारांच्या उपस्थितीत ठेवण्यात आले, असं संदीप ठाकूर म्हणाले। दिग्दर्शक हेमंत ढोमे तसंच कलाकार अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांचं मनसेच्या वतीनं मोरेश्वर चित्रपटगृहात पेणकरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं मनसैनिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी शाळांची संख्या कमी होतीये आणि शाळांची संख्या कमी होते कारण शाळेची पटसंख्या कमी होते, म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि हा विषय कुठेतरी मनाला खूप सतावत होता। मी स्वतःही एका जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलेला विद्यार्थी आहे। रायगड जिल्ह्यातच माझं 1ली ते 10वी हे शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळेच मी अलिबाग या माझ्या लोकेशनची निवड केली, कारण मला रायगड जिल्ह्यातलीच शाळा दाखवायची होती। आणि खूप मोठा प्रश्न आहे। मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने, प्रत्येक मराठी माणसाने विचार करायला हवा की आपल्या जर मराठी शाळाच संपत गेल्या तर आपली मराठी भाषाही संपेल, कारण पुढची पिढी जर मराठी भाषा लिहित नसेल, बोलत नसेल तर ही भाषा संपू शकते अशी भीती आहे। तर मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा प्रयत्न केला पाहिजे की आपली मुलं ही मराठी शाळेत जातील, मराठी भाषा शिकतील। क्रांतिज्योती ही उपाधी आपण ज्यांच्यासाठी उच्चारतो त्या सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरित होऊनच हा चित्रपट आम्ही तयार केलेला आहे। हे जेव्हा टायटल द्यायचं ठरलं तेव्हा या शाळेचं नाव काय असेल, तर त्या शाळेचं नाव भारताच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या नावानेच असलं पाहिजे, हाच त्याचा मागचा उद्देश होता। आणि ज्यांनी तळागाळातला समाज हाताला धरून वर्गांमध्ये आणला, शाळांमध्ये आणला, गरीबातल्या गरीब माणसाला, दुर्बल घटकांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्या फुले दाम्पत्यांचा विसरच आपल्याला पडतोय की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। मी असं म्हणत नाहीये, पुन्हा एकदा मी असं म्हणतो, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना माझा किंवा या चित्रपटाचा विरोध नाही। माझा विरोध हा त्या शाळांमध्ये मराठीला दुय्यम लेखलं जातं यावर आहे। महाराष्ट्रात मराठी ही ऑप्शनला असू शकत नाही। महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत मराठी ही कंपल्सरीच असली पाहिजे। सरकार कमी पडतंय पेक्षा आपण सगळे कमी पडतोय। हे महाराष्ट्र राज्य कमी पडतंय, इथला सरकार, विरोधातला माणूस, इथला प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक पालक, प्रत्येक मुलगा, या शाळेतले शिक्षक, या शाळेतले सगळे कमी पडतात। मला असं वाटतं की हे 20-25 वर्षांनी आपल्या लक्षात येईल की आपण काय करून बसलो। तर ही वेळ निघून जायच्या आधी आपण जागं व्हायला पाहिजे। आणि मराठी भाषा ही जर लिहिता आली नाही, म्हणजे तुळू ही भाषा हे उत्तम उदाहरण आहे, ज्याला लिपी नाहीये आता। अनेक भाषा अशा आहेत की ज्या पुढच्या पिढ्यांमध्ये आता बोलल्याच जात नाहीत। भारतातल्या अनेक भाषा संपत चाललेल्या आहेत। त्यामुळे आपली मराठी भाषा ही संपू द्यायची नसेल तर सगळ्यांनी लवकरात लवकर जागं व्हायला पाहिजे। परभणी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या। भाजप निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सीताराम घनदाट, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी खासदार संजय जाधव यांनी जे आरोप केले होते त्यांना प्रत्युत्तर दिले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। नमस्कार। भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। 54 जिल्हा परिषद सर्कलसाठी 277 जणांनी मुलाखती दिल्या। 108 पंचायत समिती गणासाठी 527 जणांनी काल मुलाखती दिलेल्या आहेत। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि आमचे निवडणूक प्रमुख आमदार माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार बेगना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक प्रमुख माननीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, माजी आमदार सीतारामजी घनदाट मामा आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वजण मिळून
परभणी जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा युती झाली तर युती करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आज त्याची चर्चा होईल. नक्कीच भारतीय जनता पार्टीनं पूर्ण ताकदीची मैदानामध्ये उतरलेली आहे आणि सर्व जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती गणाची तयारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण झालेली आहे. भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर परभणी महानगरपालिका पूर्ण ताकदीनिशी लढली. आम्ही कुठेतरी कमी पडलो याचं निश्चित आम्ही आत्मपरीक्षण करू. पण खासदार साहेबांनी जे आरोप आमच्यावर केले होते पैशाचे, उद्धव सेनेचे खासदार साहेब असतील, आमदार असतील, यांनीच या महानगरपालिकेमध्ये 100 कोटी रुपये वाटप केले. त्यामुळं महानगरपालिकेमध्ये उबाटाचे एवढे सदस्य पहिल्यांदाच निवडून आले. या मागचं कारण म्हणजे भयंकर पैसा, चोराच्या उलट्या बोमा. आमच्या नावाने त्यांनी पालकमंत्री महोदयावर आरोप केला, भारतीय जनता पार्टीवर आरोप केला. खरे तर पैसे यांनी 100 कोटी रुपये वाटले. यांची खरी चौकशी करायला पाहिजे, यांच्या पैसे एवढा पैसा कुठून आला. त्यामुळं पैशामुळं भारतीय जनता पार्टी कमी पडली. असे पैसा भरपूर त्यांनी अमाप पैसा वाटला. नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि केंद्र सरकारमधील कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामाच्या आणि विविध योजनेच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेलं आहे. त्यामुळं परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. पालम इथं MIM पक्षाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. नुकतंच महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुकीत MIM पक्षाचे 152 नगरसेवक निवडून आलेत. तसंच पक्षाचे 85 नगरसेवक आणि कारंजा इथं नगराध्यक्ष, संपूर्ण नगर परिषदेवर MIM पक्षाला कब्जा मिळवता आला. तसंच बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचे 5 आमदार निवडून आल्यामुळे शहरात उत्सव साजरा करण्यात आलाय. पक्षाला मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. यावेळी MIM पक्षाचे पालम तालुका अध्यक्ष अनीस अब्दुल लतीफ खुरेशी यांनी मार्गदर्शन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद, गट आणि पंचायत समित्यांमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी या मुलाखतींसाठी पाहायला मिळते. याच दरम्यान भाजपचे नेते आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाटण तालुक्याबाबत आक्रमक भूमिका घेत मोठं राजकीय वक्तव्य केलंय. पाटण तालुक्यात भाजपच्या चिन्हावर कोणत्याही परिस्थितीत ताकदीनं निवडणूक लढवली जाईल असं स्पष्ट करत शिवेंद्रराजेंनी थेट शिवसेना शिंदे गट आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान दिले. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीनं लढायला लागणार आहे. समोरची ताकद मोठी आहे, संघर्ष आहे. या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकवून ठेवण्याचं काम हे पाटणमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केले. आता सत्यजितसिंह पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या बरोबर या आपल्या भाजपमध्ये आले आणि आम्ही आता म्हणजे सगळ्यांचे आम्ही नाही पण जे आपल्या आधी आले, आपले मंडल अध्यक्ष वगैरे, एक सगळ्यांचं आहे की म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहोत. फक्त सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जुन्या नवीन असा मेळ बसवा, हे काम करायला सोपं राहील. नवीनना पण संधी द्या आणि जुने जे काम करतात यांना पण जिथं जिथं जो ताकदीचा आहे, जिथं जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या दिशेनं निर्णय करा. असं बऱ्याचशा सगळ्यांचं मत हे त्या पद्धतीनं नक्कीच राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आपल्या सगळ्यांचा विचार तर केलाच जाईल. पण निर्णय घेत असताना शेवटी ज्यावेळेला निर्णयावर यायला लागेल त्यावेळेला जे निर्णय होतील ते माझी सगळ्यांना म्हणजे नुसतं पाटण नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती आहे की भाजपच्या माध्यमातून जे निर्णय उद्याच्या याच्यामध्ये केले जातील, कुठलेही गट तट न बघता निर्णय आम्ही करू, हा नक्कीच माझा आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्द आहे. गटातटाचे निर्णय होणार नाहीत पक्ष म्हणून आणि समोरच्या आपला जो उमेदवार आहे त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडून येण्याची क्षमता. कारण शेवटी नुसतं माझ्या जवळच आहे किंवा माझ्या बरोबर माझ्या गाडीत फिरतो म्हणून तिकीट द्या, पण त्याला जर मतदारसंघात कोण विचारतच नसलं, त्याच्या मागं कोण नसलं तर नुसतं माझ्यावर फिरतोय म्हणून द्या आणि सीट घालवा असं पण आपण करू शकत नाही. शेवटी निवडून येण्याची क्षमता सुद्धा त्या उमेदवाराची, त्या जिल्हा परिषद गटात, त्या पंचायत समिती गणात त्याची प्रतिमा काय, लोकांची त्याच्याबद्दलचे विचार काय आहेत, त्याच्या माग म्हणजे मतदार किती आहेत किंवा मतदारांची ताकद किती आहे, जे काय आपल्या गावं, वाड्या, वस्त्या ज्या काय असतील तिथल्या लोकांची त्याच्याबद्दलची भावना, प्रतिमा, सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नक्की निर्णय करू. हे आपल्याला सर्वांना, नुसतं पाटणच नाही जिल्ह्यातल्या सगळ्यांना आम्हाला नक्कीच सांगायचंय. त्यामुळं सगळ्यांनी आज एवढा विश्वास आमच्यावर भाजपवर जिल्ह्याचा दाखवला आणि नक्कीच आज राज्याचं नेतृत्व ज्यांच्या विश्वासावर आपण सगळेजण मिळून काम करतोय, देवेंद्र फडणवीस एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे आहे, तेव्हा आपण काय घाबरायची गरज नाही. एवढं राज्याचं सगळं म्हणजे काय म्हणायचं चाणक्य नीती म्हणा किंवा आणि म्हणा, पण राजकारणातलं सगळं जे आहे ते कसे डावपेच हे करायचे आणि कसं हे करायचं आणि विकास कामाला पण कशी गती द्यायची हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आज एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे आहे, भाजप बरोबर आहे, तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना त्यांची ताकद आहे. मग घाबरून किंवा कुठल्या याच्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. जिल्ह्यात सुद्धा मी, उदयनराजे, जयकुमार गोरे साहेब आणि आम्ही बाकी सगळेच, अतुल बाबा, मनोज दादा, आम्ही सगळे आपल्या बरोबर 100% आहोत आणि पूर्ण ताकद आपण नक्कीच सर्वांना जिल्ह्यामध्ये येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी करता येईल या दृष्टीनं आम्ही सर्वजण आपल्या बरोबर ताकदीनं राहू हा शब्द सर्वांना देतो. फक्त सगळ्यांना विनंती एवढीच आहे की जे उमेदवार शेवटी ठरतील, कारण इच्छुक आपण अनेक लोक इच्छुक आहात सगळेच म्हणजे, पण शेवटी उमेदवार तर एकच असणार. शेवटी कोणाच्या नावावर आपल्याला निर्णय करायला तर लागणार.
पण सगळे तोलामोलाचे आहेत, सगळे ताकदीचे आहेत, सगळ्यांची ताकद आहे. पण शेवटी पक्ष म्हणून जो उमेदवार ठरेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे उभं राहिलं पाहिजे. मग एक उमेदवार ठरला. भंडाऱ्याच्या भावड गावात विशीवर असलेल्या मंदिरातील भगवान शंकरजींच्या मूर्तीची अज्ञातानं तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी भावड ते अड्याळ असा 17 किलोमीटर अंतराचा मोर्चा काढला. यानंतर अड्याळ पोलीस ठाण्यासमोर पोहोचलेल्या मोर्चेकरांनी ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं. भंडारा पवनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानं वाहतूक प्रभावित झाली होती. प्रशासनाकडे मागणी एकच होती की काल जे काही घटना घडली, काल घडली का रात्री घडली असेल बहुतेक, हे सकाळी सगळे गेलेत ट्रस्टीचे लोक पूजा रोजच्या प्रमाणे, तर त्यांना एक वेगळं चित्र तिथे दिसला आणि त्याच्यामुळे त्यांनी मला वाटते पोलीस प्रशासनाला कळवलं. पोलीस प्रशासन आलेत, हे लोक सगळे बसले होते, मला त्यांनी बोलवलं. मी पण कारण त्या तिथून माझे सुद्धा भावना जुळलेल्या आहेत. कारण 2009 मध्ये त्याच्या अगोदर 2दा मूर्तीची विटंबना झाली होती, तोडफोड झाली होती. तर तिसऱ्यांदा मी 2009 मध्ये तिथं मूर्ती स्थापना केली आणि त्याच्या नंतरपासून मी दरवर्षी, हे मला बोलवत असतात, मी दरवर्षी महाशिवरात्रीला जात असतो. जेव्हा मला त्यांनी सांगितलं की भाऊ तिसऱ्यांदा मूर्तीची तोडफोड झालेली आहे, तर आपल्याला यायचं आहे, आम्ही सगळे काम सोडून आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही जे बघितले ते एकदम विद्रूप पद्धतीने ते फोडलेलं आहे. डोकं, हात, पाय, असं वाटलं की असं क्रूर माणूस असेल कोणतरी जो असा कोणत्याही धर्माची मूर्ती तोडणं म्हणजे हे चुकीचं आहे. प्रत्येकाची आस्था जोडलेली असतात आणि ते महाकालांची शिवजीची मूर्ती तोडलं. त्याच्यानंतर जे झालं, हे लोकांची मागणी एकच होती का सगळ्यांनी का जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करा आणि आम्ही नवीन मूर्ती वगैरे लावू. परंतु हे सगळं न होताना आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरुलजी हसन यांना धमकवतात की तुम्ही CCTV लावला नाही, तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, हे करीन, ते करीन, तुम्ही हे करा, ते करा, आणि नंतर असंही विचारतात तू कोणत्या पक्षाचा आहेस. तर मला हे प्रश्नचिन्ह होते, अरे तुम्ही पोलीस अधीक्षक आहेत, इतक्या मोठ्या पदावर आहेत, IPS आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाच्या मध्ये न पडता तुम्ही जे कोणी आरोपी असेल त्याला अटक करायला पाहिजे. तुम्ही हे सगळे करत असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला, अरे ते उपसभापती आहेत, अध्यक्ष, ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांना असं धमकवता, हे एखादा चांगले पोलीस अधीक्षकला सोबत नाहीये. आणि आम्ही अशा जे ट्रस्टी लोकांना धमकवणाऱ्या अशा पोलीस अधीक्षकाचा आम्ही निषेध करतो. तुम्ही आरोपीला ताबडतोब तुमची दिशा जी असायला पाहिजे ही आरोपीच्या विरोधात असायला पाहिजे. कोणीही असेल त्याला अटक करायला पाहिजे. तुम्ही त्यांना सोडून या ट्रस्टी लोकांना धमकवता, या पदाधिकाऱ्यांना धमकवता, यांना CCTV लावा म्हणता, यांना पक्ष विचारता. तर ह्या अशा पोलीस अधीक्षकाचा आम्ही निषेध करतो. हिंदू धर्मावरती अन्याय झालेला आहे, हा आघात झालेला आहे आणि ह्या आघातावरती, जखमेवरती मीठ चोळणाऱ्या अशा पोलीस अधीक्षकाचा निषेध करतो. आम्ही गरज पडेल तर विधानसभेत सुद्धा याची लक्षवेधी लावू आणि अशा पोलीस अधीक्षकाला त्याला जाब विचारू. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली. इंदिरानगर आणि टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी 2 ते 3 नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारात अनेक मुलांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. भटक्या कुत्र्यांबाबत ठोस उपाययोजना करण्यात KDMC प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. अरे मेरे लड़कों को ये दूसरी बार कुत्ता काटा है. टिटवाला इंदिरा नगर में रहते हैं. टिटवाला इंदिरा नगर में रहते हैं. कितने लोगों को काटा है? कम से कम 12 लड़के को हो गया है. मेरे जाने भर में 12 लोग को काट चुका है, बच्चे लोग को. अब की बार बहुत ज़्यादा काट लिया है. अच्छा. और 3-4 बच्चों को भी आज काटा गया? आज नहीं, मतलब महीने में 2-1 को जरूर काट लेता है वो. जनतेच्या प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं मोर्चे, धरणे आंदोलन आणि रास्ता रोको सुरू आहेत. त्याच अनुषंगानं 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती इथं अखिल भारतीय किसान सभा, नाशिक जिल्हा कमिटी आणि चांदवड तालुका यांच्या वतीनं धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामार्फत शेतकरी आणि जनतेच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात येते.
दरम्यान 19 जानेवारी रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मनमाड चांदवड महामार्गावर हजारोंच्या संख्येनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तिथे चांदवड मार्केट आडामध्ये बसलो तरी धरणे आंदोलनामध्ये आज आमचे महत्त्वाचे विषय कांदा प्रश्न, कांद्याचे जे कांदा भाव जो सतत पडत आहे त्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी या संदर्भामध्ये आणि जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वनपट्टेधारक आहेत त्यांना जे पट्टे मिळाले आहेत आणि त्यांच्या ताब्यात आहेत ते पट्टे जास्त आहेत आणि सरकारने 20 गुंठे 40 गुंठे ह्या पद्धतीने दिले आहेत. तर ते वनधारकांना त्यांच्या ताब्यात जेवढी जमीन आहे तेवढी मिळावी, कमीत कमी 5 हेक्टरपर्यंत ही जमीन मिळावी अशा आमचे मागण्या आहेत आणि इतर मागण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहोत. तर आजच्या धरणे आंदोलन करून आम्ही उद्या सकाळी 9 वाजता रस्ता रोको करणार आहोत. रस्ता रोको करून आम्ही स्थानिक प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करू आणि जे वरच्या लेवलचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही उद्या नाशिक कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहोत. उद्याचं रस्ता रोको आंदोलन कुठल्या ठिकाणी होणार? उद्या रस्ता रोको आम्ही मार्केट गेट समोर करणार आहोत. तालुक्यामध्ये किसान सभा या ठिकाणी आंदोलन करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रभर किसान सभेने जो आंदोलनाचा जी रूपरेषा तयार करून त्या ठिकाणी विविध मागण्यासाठी शासन स्तरावर ज्या मागण्या पाठपुरावा करत आहेत तर त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने चांदवड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी किसान सभेने आजपासून धरणे आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आंदोलनाला आजपासून सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात त्या ठिकाणी बघत असताना उद्या सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड समोर रस्त्यावर त्या ठिकाणी रस्त्याचा चांदवड मनमाड जो रस्ता आहे तो अडून त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी शासन स्तरावर जे विविध मागण्या असतील त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी प्रखर असं रस्ता रोको आंदोलन केले जाईल. आणि त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी शासन स्तरावर स्थानिक प्रश्न असतील किंवा तालुक्यातील प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ते ज्या वरिष्ठ स्तरावर ज्या मागण्या असतील त्यासाठी चांदवडवरून नाशिक येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाकडे लॉंग मार्च काढून त्या ठिकाणी पुढील नियोजन केले जाईल. कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे या कार्यकर्त्याचं नाव असून या हल्ल्यात तो जखमी झालाय. किरण पावशे नावाच्या एका व्यक्तीनं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. किरण पावशे हा निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. माझं नाव अंबादास लिंबाजी कांबळे. तो जातीवरून शिवाय देता मागाच्या हलक्या जातीचा तुला गोणीत बांधून कापून टाकत मारून टाकत जास्त उड्या मारायला लागला का जास्त पुढे करतो. किरण पंडित पावशे त्याचं नाव आहे. हां शिवागाळी करत होतं जातीवरून निवडणुकीच्या मध्ये मी संगती फिरत होतो साहेबांच्या यांच्या संगती राहत होतो ना. हां म्हणून मला मारलं. तुला खलास करत जाईन असं तसं बोलत होता. किरण पावशे, किरण पंडित पावशे त्याचं नाव. कारण म्हणजे मी मला बोलवून घेतलं त्याने, मला मारहाण केली. मी त्याला धक्का मारला माझा जीव वाचवण्यासाठी. तर पाठीमागून त्यांनी लोकांनी फायटर होता त्यांनी काढला त्याच्यातून मारला. किती लोक होते? तो एकटाच होता. शिरपूर शहरात एटीएम मशीन चोरीचा डाव शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक करून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिकअप वाहन तसंच इतर साहित्य जप्त केलंय. राज्यभरात एटीएम चोरीचा कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. 17 जानेवारी रोजी रात्री 2:15 वाजताच्या सुमारास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या सहाय्यानं चोरीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत संशयित तिथून पसार झाले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक तपास आणि वाहनातील मिळालेल्या दुव्यांच्या आधारे पोलिसांनी 24 तासांच्या आत हेमंत सुकलाल माळी आणि विदुर उर्फ विजय देवा जाधव यांना अटक केली. साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील ATM समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे. त्या अनुषंगाने सिनियर PI परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथं ते पळायला लागले. पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली. सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले. चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला. चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले. त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुकलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे. सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने ATM थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम ATM थेफ्टचा गुन्हा दाखल आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112वर आपण कॉल करावा. धन्यवाद. ताजनापूर लिफ्ट योजनेच्या टप्पा क्रमांक 1 अंतर्गत वरूर आखेगावसह 13 गावातील बंधारे, गाव तलाव आणि शेततळे भरून मिळावीत यासाठी लवकरच पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची 13 गावातील नागरिकांचं शिष्टमंडळ भेट घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या हर्षदा काकडे यांनी दिली आहे. वरूर आखेगावसह 13 गावातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक शेवगाव इथं पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक सहकारी भापकर हे होते. कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काही काळ थांबलो होतो, मात्र गावकऱ्यांच्या आग्रहामुळे पुन्हा एकत्र येत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात आली असल्याचं काकडे यांनी सांगितलं. पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीनं हा लढा यशस्वी करावा असं आवाहनही त्यांनी केलंय. ताजनापूर लिफ्ट चळवळीची कार्यकारिणीची आज या ठिकाणी बैठक झाली. गेल्या 1 वर्षापासून माझ्या आजारपणामुळं हा विषय थोडासा बाजूला पडला होता. आदरणीय फडणवीस साहेबांनी या योजनेला अंतिम मंजुरी दिली. आता ही योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी अंमलबजावणी होण्यासाठी कार्यकारिणीची आज बैठक झाली आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री विखे साहेब यांना भेट घेण्याचं ठरलं आहे. आणि आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला की ही चळवळ महिलांनी हातात घ्यायचा निर्धार व्यक्त केलेला आहे. दर महिन्याला कार्यकारिणीची बैठक होत राहील आणि जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत बैठक चळवळ करून ही योजना तडीस कशी आणता येईल यासाठी निर्धार आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. आजच्या बैठकीत काय काय म्हणजे आजच्या बैठकीत प्रामुख्याने 2 निर्णय झाले. एक, या चळवळीसाठी महिलांनी सहभाग घ्यायचा आहे, हा पहिला निर्णय. दुसरा की चळवळीचा भाग म्हणून शिंदे साहेबांकडं, विखे साहेबांकडं आणि फडणवीस साहेबांकडं या प्रश्न सोडवण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जायचं असा निर्णय झालेला आहे. आज या ठिकाणी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक 1 या योजनेच्या अंतर्गत वरूर आखेगाव खरडगावसह 13 गावाच्या पाण्याचा प्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर जवळजवळ 1 वर्षानंतर आज ही बैठक होते आहे आणि या बैठकीला
9 गावातली सर्व मंडळी, प्रमुख मंडळी उपस्थित होती. यामध्ये असे ठरले की या लढ्याची धुरा पाणी आणण्यासाठी महिलांच्या हातात देण्याचे ठरले. या योजनेच्या संदर्भात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय विखे पाटील साहेब या तिन्ही ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन जाण्याचं काम हे महिलांना करायचं आहे आणि सर्व महिलांनी या संदर्भात संमती दर्शवून जोपर्यंत पाणी आपल्या बंधाऱ्यामध्ये, तलावामध्ये पडत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवण्यासाठी महिला आणि तरुणांनी पुढाकार घेण्याचं या निमित्ताने ठरवलं आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या त्या इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.